बीडमध्ये अंजली दमानिया यांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करा अशी मागणी त्यांनी केली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच त्यांनी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। जोवर मारेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असं त्यांनी सांगितलं। तर अनेक राजकीय पक्षांनी या प्रकरणामध्ये देखील आवाज उठवले होते। त्या राजकीय पक्षांच्या नेत्यावर तुमचा विश्वास आहे का? कारण तुम्ही या अगोदरची आंदोलन केली होती, त्यांच्या विरोधात केलेली होती। कसं आहे की म्हणूनच काल जो मोर्चा होता त्या मोर्चात मी सहभागी नाही झाले, कारण 3 जे व्यक्ती होते, एक तर आधी शरद पवारांनी सांगितलं होतं ते येणार आहेत, जितेंद्र आव्हाड आले होते, सुरेश धस होते आणि संदीप क्षीरसागर, ही जी माणसं त्या मंचावर होती ही माणसं त्याच प्रवृत्तीची आहे। कुठेतरी यांचे रेती वाळू माफिया जो आहे तो यांचा मोठा आहे, आमचा छोटा आहे, म्हणून हे त्यांच्या विरुद्ध लढताय की काय? त्यांची दादागिरी मोठी आहे, आमची दादागिरी थोडी कमी पडतीये म्हणून हे लढतायत की काय, असा प्रश्न पडतो। म्हणून मी त्या मंचावर गेले नाही। पण ही माणसं स्वतःच राजकारणाची पोळी भाजून घ्यायला तिथे गेले होते आणि त्यांची लढाई आहे। त्यामुळे संतोष देशमुखांची किंवा त्यांच्या परिवाराशी काही देणं घेणं नाहीये। एकीकडे ते म्हणतील की राजकारण आम्ही बाहेर ठेवून हे करतोय, पण हे साफ चुकीचं आहे। कुठेतरी यांना स्वतःची पोळी भाजून घ्यायची आहे, राजकारण करायचं, म्हणूनच ते लढतात। धनंजय मुंडेंना टार्गेट करण्यासाठी तुम्ही इथं आलात का? कारण राजकीय आणि सामाजिक माझं सगळं करिअर संपवण्याचा डाव राजकीय लोकांनी घातल्याचा आरोप देखील त्यांनी केलेला आहे। मी गणपतीची शपथ घेऊन सांगते, कारण गणपती माझं आराध्य दैवत आहे। तर धनंजय मुंडेंचं एकट्याचं राजकारण संपवण्यासाठी हे नाही, हे खरंच सगळं गुन्हेगारीकरण जे चाललंय त्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला लढा द्यायची गरज आहे आणि एक उदाहरण आपण सेट करावं म्हणून मी हा लढा देते। आता दुसऱ्यांच्या विरोधात मग तुमची हीच लढाई असेल का? कुणाकुणाचे नाव समोर आले आहेत? एकाही राजकीय लोकांचं तुम्ही नाव घेत नाहीत, आणखी कुणाचे का? फक्त धनंजय मुंडे यांचेच पुरावे तुमच्याकडे लोक जमा करतायत? माझ्याकडे आता जसं मी म्हटलं, एकत्र सगळ्यांविरुद्ध लढणं शक्य नाहीये। ज्यांची आमच्याकडे माहिती आली आहे त्यांची माहिती आम्ही जमा करतोय आणि एकूण विषय हा आहे की राजकारणाचं जे मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारीकरण झालंय ते थांबवणं गरजेचं आहे। कारण धनंजय मुंडे सारखे असंख्य धनंजय मुंडे आता महाराष्ट्रात निर्माण झालेत, त्याच्यावर आळा आला पाहिजे। नेमकी म्हणजे आणखी कोण कोण आहेत? कुणाचंच नाव घेत नाहीत, आल्या दिवशीपासून कुणाचंच नाव घेत नाही। दुसऱ्याचे नाव का? कुणाची माहितीच तुमच्याकडे येत नाही का, हेही विचारतोय। नाही, यांची माहिती किती आहे हे तुम्ही एकदा घरी आलात तर मी तुम्हाला विस्तृतपणे माझ्या लॅपटॉपवर दाखवते। आणि जसं कोणाविरुद्धही लढायला सुरुवात केली की हे जे प्रश्न विचारले जातात, मी भुजबळांविरुद्ध केली तेव्हा म्हणाले तुम्ही माळी समाजाला टार्गेट करता, खडसेंविरुद्ध केली तेव्हा तुम्ही अमुक समाजाला करता। हे म्हणणं आता बंद करा। ह्या म्हणण्यामध्ये माझ्या तथ्य आहे की नाही आधी ते शोधा आणि त्याच्यावर खरं तर पोलिसांकडे